अशी त्यांच्यामार्फत माझी सुद्धा आपल्याला विनंती आहे। आणि त्याचबरोबर डबलवारी भजन आणि दशावतार भजनावर जसे प्रेम करणारे आहेत तसे लोक कुडाळ आणि मालवणचे लोक हे बैलांच्या झुंजीसाठी खूप आतुर झालेले आहेत, बरोबर ना? नाही प्रत्येक तरुण जो बैल आवडीने पाळतो 50-50 हजार रुपयाचा पाडा घेतो आणि एक विषय सांगतो आणि 50,000 रुपयाच्या पाड्याने एकदा का पैज जिंकली म्हणजे समोरच्या बैलाला त्याने पराजित केलं की त्या 50,000च्या पाड्याची 2 ते 3 लाख रुपये किंमत होते। म्हणजे सिंधुदुर्गात केवढी मोठी उलाढाल होते आणि तो शेतकरी 2 लाखाचा मालक होतो, बरोबर ना? आज कुठलाही विषय नाहीये, मागचे विषय जाऊ दे, पण आज राणे साहेबांचं सरकार आलंय असं पण म्हणूया आणि त्या सरकारातले खंदे फलंदाज आपण आहात। या सगळ्यांच्या झुंजीच्या बैल लोकांच्या माध्यमातून मी आपल्याला हे हात जोडून विनंती करतोय की थोडासा जो त्रास आहे बाकी लोकांचा तो कमी करावा आणि आम्हाला बैल झुंज बघण्याचं सुख मिळावं पुन्हा एकदा सिंधू वारिसेयांसाठी। हा त्यांना पण आवड आहे, पण आपण कायद्याच्या सामंत साहेब हे कायद्यांबाबतीत संपूर्ण पद्धतशीर बांधणी करून तिथपर्यंत पोचतील, लक्षात घ्या, आणि दिलेला शब्द पूर्ण करतील। याच्यावर आता झूत कसला खेळतलंय हो, याची शिंगा मुंडेली।